मराठी माणसांची मराठी वाहिनी। गेल्या कित्येक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजतोय। या मुद्द्याला अनुसरून विविध ठिकाणी मराठा आंदोलकांनी आपली वाहनं पेटवली, आपल्या परिवारासह आमरण उपोषण केली। मनोज पाटील जरांगे मराठ्याचे युथ आयकॉन बनलेले आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने वाचा फोडण्यासाठी काम केलंय। अशाच पद्धतीने साथ घालणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवर गावानजीकच त्या ठिकाणी एक मोठं आमरण उपोषण उभारलं होतं आणि या लढ्याला एक वेगळ्या पद्धतीने ज्यांनी साथ घातली होती, ज्यामुळे त्यांनी आपल्या या मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी आरक्षण मिळण्यासाठी स्वतःची गाडी देखील पेटवली होती, असे मराठा आंदोलक अर्चना पाटील साळुंके आणि अजय पाटील साळुंके आज बिंदास पर्सन इन द न्यूज रूम या शो मध्ये आले। खूप खूप स्वागत तुमचं। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज जर आपण बघितलं की स्वतःचं कुठं काही त्याग करायचं म्हटल्यानंतर माणसाच्या अंगावरती शहारे येतात आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना आपण स्वतःचं वाहन का पेटवलं, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आमरण उपोषण तर तुम्ही केलंच होतं आणि सपत्नीक आमरण उपोषण करत असताना तुम्ही वाहनही पेटवलं, काय कारण? कारण असं होतं की 7 दिवस या ठिकाणी आम्ही पती पत्नी उपोषणाला बसलेलो होतो आणि तरी देखील स्थानिक शासन आणि प्रशासन कुठलंही या ठिकाणी योग्य पाहिजे तसं लक्ष देत नव्हते। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं होतं की आम्ही येतो म्हणून आणि ते आलेच नाही। मग याला जर शांततेची भाषा कळत नसेल तर मराठा आगीसोबत खेळलेला पहिल्यापासून या ठिकाणी आहे आणि अनेक भावांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। ते जर बलिदान देऊ शकतात तर मग आपलं वाहन पेटून वाहन का पेटू शकत नाही? मग जर आम्ही आमचं वाहन पेटू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये मराठा तरुण हा तुमचंही वाहन पेटू शकता, हा अप्रत्यक्ष या ठिकाणी या राज्यकर्त्यांना इशारा होता। एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ताई, तुम्ही जसं आता अजय दादासोबत काम करत आहात, समाजासाठी एक प्रेरणादायी स्रोत म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं। जेव्हा आपल्या पतीनं आपल्या परिवारातील एक महत्त्वाची वस्तू पेटवली समाजासाठी, त्यावेळेला तुमच्या मनातील भावना काय होत्या? असं आजच्या काळामध्ये कोणी कोणासाठी नुकसान करत नाही, काय सांगाल? पहिले म्हणजे आम्ही त्यांना विरोध केला होता, गाडी पेटवू नकावा, आपण समाजासाठी लढतोय, आपण आरक्षण मिळवायसाठी काही पण करू शकतो। परंतु नंतर असा विचार केला की जेव्हा आपण आपली गाडी पेटवू शकतो तेव्हा त्यांच्यासुद्धा पेटवू शकतो आणि समाजासाठी आम्ही वाहून घेतलेलं दाम्पत्य, त्यामुळं घरातली एक वस्तू पेटवली याचं मला दुःख नाही आहे। आणि जर समजा आमची गाडी आज पेटवली तर उद्या आरक्षण जर भेटलं नाही तर आम्ही समाजासाठी हे समाजाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही समाजासाठी वाहून घेतलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काही कुठल्या पण स्टेपपर्यंत जाऊ शकतो। एक महिला म्हणून जसं तुम्ही आमरण उपोषणाला बसले होते, साधारणतः किती दिवसांसाठी आमरण उपोषण केलं तुम्ही अजय पाटलांसोबत? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्यावेळेला महिलांचा प्रतिसाद कसा होता ज्यावेळेला तुम्ही आमरण उपोषणाला बसलात? आम्ही 12 दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो आणि महिलांचा प्रतिसाद हा खूप छान होता, कारण मराठ्यांच्या घरातली स्त्री ही क्रांतिकारी आहे आणि जेव्हा एक स्त्री बाहेर पडते तेव्हा त्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रियांचा प्रोत्साहन प्रतिसाद नक्कीच भेटत असतं। आणि ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस संपूर्ण वैजापूर तालुक्यातूनच नव्हे तर बाहेरील तालुक्यातून सुद्धा स्त्रिया त्या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला येत होत्या आणि साथ सुद्धा देत होत्या आम्हाला। स्त्रीकडे कमकुवत नजरेने बघितलं जातं की स्त्री ही कमकुवत आहे, ती कणखर नाही आहे, अशा पद्धतीने बघितलं जातं। 12 दिवसांसाठी आमरण उपोषणामध्ये अर्चनाताईंनी या ठिकाणी साथ दिली। 12 दिवसांचा अनुभव काय होता नेमकं? तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला? आता जेवणाशिवाय राहणं आणि तेही 12 दिवसांसाठी ही खूप पराकाष्ठेची गोष्ट आहे। ज्यावेळेस सुरुवातीला बसलो त्यावेळेस 2-3 दिवस त्रास झाला, परंतु ध्येयवादी माणसाला हा त्रास ध्येयापुढे काहीच नसतो, म्हणून 2-3 दिवस त्रास झाला। आणि त्याच्या अगोदरही मी गावामध्ये 4 दिवस आमरण उपोषण केलं होतं, त्यावेळेस तर मी पाणीसुद्धा घेतलं नव्हतं आणि ह्यावेळेस आम्ही पाणी घेतलं, पाण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही घेतलं नाही। आणि 4-5 दिवसानंतर जेव्हा ध्येयाकडे माणूस वाटचाल करतो आणि समाजासाठी कुठेतरी जगत असताना, समाजाचा विचार करत असताना तो त्रास आमच्यासाठी काहीच नव्हता। पारिवारिक पार्श्वभूमी काय आहे? वाहन जाळलं, 12 दिवस आमरण उपोषण केले, अनेक केसेस अंगावर झेलायची तयारी ठेवली आहेत। समाजाने तुम्हाला काय दिलं, तुम्ही समाजासाठी जे केलंय त्यातून? पहिला मुद्दा असा आहे की समाजाने आपल्याला काय दिलं याच्यापेक्षा आपण समाजाला काय देतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। समाजाकडून अपेक्षा नाही, समाजाकडून अपेक्षा हीच आहे की आतापर्यंत आपले जेवढे बलिदान झाले, मनोज जरांगे पाटील आपला संघर्ष योद्धा, या ठिकाणी आपण मराठ्यांचे क्रांती सूर्य पण त्यांना म्हणतो, त्याच्यानंतर मराठा संघर्ष योद्धा पण म्हणतो। आता त्या माणसाने एवढा त्याग केला, 17 दिवस उपोषण केलं, स्वतःची 6 एकर जमीनपैकी 4 एकर जमीन विकली,
2 एकर जमीन राहिली, अंगावरती त्यांच्या पण केसेस आहे. मग ते एवढं करू शकतात. आतापर्यंत अण्णासाहेब पाटलापासून आता अण्णासाहेब जावळे आणि वडजे पाटील, त्याच्यानंतर आपले काकासाहेब शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एवढ्या लोकांनी त्याग केला. तर मग एवढ्या लोकांनी त्याग केला असताना तरीसुद्धा समाज या ठिकाणी पाहिजे तसा आता भरपूर जागे झाला. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये जसं आपल्या आता स्त्रिया असतील, समजा आता आमची स्त्री, आता आमची पत्नी आमच्यासोबत पहिल्यापासून खांद्याला खांदा लावणे, तर आमची एकच अपेक्षा आहे समाजाकडून की आता नाही तर कधीच नाही, आता सर्वांनी संघटित होऊन या अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की स्वतःची संपत्ती संपवणं हा विषय कोणालाही न पचणार आणि न पटणार आहे. असं तुम्हाला वाटलं नाही की आपण आपली वाहन पेटवल्यानंतर समाजाला असं वाटू नये की हा काही फार्स करतोय, देखावा करतोय, आणि देखावा जर करतो म्हणायचं तर घरातली काळीचपिटी पण कोणी कोणाला देत नाही. हाही एक महत्त्वाचा विषय आहे. आत्ताची पारिवारिक पार्श्वभूमी काय आहे, तर नेमकं तुम्ही उपजीविकेचं साधन म्हणून ज्याकडे बघत आहात, समाजाला तुम्ही वाहून घेतलंय, परंतु तुमची उपजीविका सुद्धा महत्त्वाची आहे. त्याबद्दल काय सांगा? आता प्रसिद्धी अशी आहे की आम्हाला सुरुवातीला 7-8 एकर जमीन होती मला. त्याच्यानंतर जमीन असल्यामुळे मी आतापर्यंत 4.5 एकर जमीन विकलेली समाजासाठी. म्हणजे आतापर्यंत आणण्याचे म्हणजे मी एकाच मुद्द्यावर लढतो असा विषय नव्हता. मराठा समाजासाठी लढलो, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी माझे आंदोलन. बघ, मला हद्दपारीची नोटीस सध्या आता. अच्छा. तर म्हणजे गुन्हे तडीपारीचं नोटीस आहे. म्हणजे आता ते कसं आहे, चोरांना संरक्षण आणि चांगल्या विचाराच्या लोकांना हद्दपारीची नोटीस हे सरकारचं धोरण बनलेलं आहे. असो, ते आपण परिणामाला सामोरं जायला तयार आहोत. परंतु आपल्याला एकच म्हणायचं आहे की आता उपजीविकेचं साधन माणसाच्या गरजा जर मर्यादित असल्या तर माणसाचा खर्च कमी असतो. आता आमच्या मर्यादा गरजा मर्यादित कशा आहे, आमचा पारिवारिक, आमचे मुलं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत आहे, आमचे 70-80 वर्षाचे आई वडील आहे, त्यांचे पण या ठिकाणी गरजा. म्हणजे आम्ही इतर आमचं शोकपाणी काहीच नाही. आम्ही फक्त गाडी फक्त विकासासाठी, आमच्या शोकासाठी घेतलेली नसून त्याच्या साधनं उपलब्ध आहेत. म्हणजे आपण भाजी भाकर ठेवू शकतो, पाणी ठेवू शकतो, या सगळ्या सुविधा ठेवू शकतो आणि पटकन त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. यासाठी आपण खऱ्या अर्थानं आपलं फक्त गाडीला डिझेलच लागत होतं आणि म्हणून आपण गाडी घेतली होती. म्हणलं तर आपल्याला काही गाडीची काय आवश्यकता नाही, आपण पै पण फिरू शकतो. परंतु पै फिरून आपण पूर्ण विश्व या ठिकाणी व्यापू शकत नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं गाडीची आवश्यकता होती. आणि म्हणून उपजीविका साधन आमचं हेच आहे की जेव्हा जेव्हा गरज पडेल, अजून 2-4 काही जमीन शिल्लक आहे, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा विकत राहायचं. दिवाळी जवळ येते, मकर संक्रांती आहेत, दशेरा आहेत. आपल्या पतीनं आपल्यासाठी काहीतरी सोनं नाणं करावं अशी प्रत्येक महिलेची, प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते. तुमच्या पतीनं गाड्या जाळल्या आहेत, जमीनं विकली आहेत, समाजासाठी हे सगळं करतायत, त्यातून तुम्हाला काय मिळालंय? मला म्हणजे ज्या एखाद्या स्त्रीला नवी साडी घेणं, सोनं घेणं, हे प्रत्येक स्त्रीला इच्छा असते, प्रत्येक स्त्रीची. परंतु ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस आम्ही दोघांनी विचार करून लग्न केलं होतं की ज्याप्रमाणे सावित्रीबाईंनी फुलेंनी ज्योतिबाला साथ दिली, ज्याप्रमाणे जिजाऊ साहेबांनी शहाजीराजांना साथ दिली, आताच्या काळात कोल्हापूरचे राजे संभाजीराजे त्यांना सुद्धा संयोगिता राजे साथ देत आहे. आमची परिस्थिती जरी वरच्या स्टेपची नसली परंतु दररोजचा अंगभर घालायला कपडा, साडी भेटली हीच माझ्यासाठी भरपूर आहे. कारण आम्ही समाजासाठी वाहून घ्यायला तयार आहे आणि समाजासाठी हे पूर्ण आयुष्य जगायला तयार आहे. म्हणून मला कुठल्याही नव्या दागिन्याची किंवा साडीची गरज नाही आहे. आणि माझ्यासाठी माझं कुटुंब, माझे पती आणि आमचा विचार हाच माझा मोठा दागिना आहे. अंगावरती शहारे आणणारे विचार मांडलेत ताई तुम्ही. खरोखरच या जागेवर बसल्यानंतर एवढे विचार इतक्या पूरक वातावरणाला अनुसरून आपण काम करतायत, खरोखरच समाजाची नक्कीच दखल घेणार आहेत. म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेला आपण विचारतो की एक काडीमुडी बाई जिच्या शब्दांमध्ये, जिच्या विचारांमध्ये एवढी सावित्रीची मा जिजाऊची ताकद भरलेली आहेत आणि इतकं समर्पकता, इतकी अनुकूलता स्वतःमध्ये निर्माण करून घेतली आहे, हे एका कुठल्याही स्त्रीला इतक्या सहजासहजी शक्य होणं इतकंही सोपं नाही आहे. ताई काय सांगाल, एक जसं लग्न झालं तुमचं, साधारणतः लग्न केव्हा झालं आणि लग्न झाल्यानंतरच्या सामाजिक चळवळीमध्ये अजय पाटलांना तुम्ही कुठल्या चळवळीत साथ दिली? आमचं दोघांचं लग्न 2014 साली झालं. त्यानंतर 1 वर्षानंतर मुलगा झाला आणि 2 वर्षानंतर परत एक मुलगी झाली. आमची मुलंसुद्धा छोटे छोटे, पहिलीला मुलगी आहे, तिसरीला मुलगा आहे. आणि लग्न झाल्यानंतर
साधारणतः 2 वर्ष मी एकटीने शेती केली, त्यांनी मला साथ दिली. परंतु जेव्हा त्यांच्या समाजासाठी म्हणजे ते अगदी त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्यात तो गुण असावा मला तरी वाटतं. कारण जेव्हापासून मी लग्नाच्या अगोदर सुद्धा त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मी त्यांच्यामधला तो गुण ओळखून होते. आणि लग्न झाल्याच्या नंतर बी त्यांचा हा गुण बघून माझे सुद्धा विचार म्हणजे आम्ही दोघांचे विचार अगोदर एकच होते आणि मी नंतर शेती करायचा विषय सोडून दिला आणि त्यांची सोबत त्यांची ताकद म्हणून उभं राहायचा प्रयत्न केला. कारण ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले ज्योतिबांच्या ज्योती म्हणून त्यांची साथ दिली, अशा ज्या लढाऊ स्त्रिया आहेत त्यांचा इतिहास आम्ही वाचून प्रेरित झालेलो होतो. आणि त्याचप्रमाणे साथ देण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न मी माझ्या पतीसोबत राहण्याचा म्हणजे समाजात लढण्याचा प्रयत्न केला. आणि आत्तापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, विधवा महिलांसाठी, अनाथ मुलांसाठी असे अनेक समाजात जे कमजोर भाग आहे त्यासाठी अनेक आंदोलनं, उपोषणं, मोर्चे काढलेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा आत्तापर्यंत रात्री एखाद्या 12 वाजता एखाद्याचा फोन येऊ दे तरी सुद्धा ते म्हणजे लगेच तयार असतात. जसे तयार असतात, घरात जसे कपडे घातलेले असतात तसेच गाडीत बसतात आणि लगेच आहे त्या स्थितीमध्ये लगेच तयार असतात समाजाचे कोणतेही काम करण्यासाठी. आणि मी सुद्धा ठरवलं की आपण सुद्धा यांना साथ द्यायची. म्हणून आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले तेवढ्या आंदोलनात, प्रत्येक आंदोलनात मी त्यांच्या सहभागी होते, त्यांच्यासोबत होते. आणि मोर्चामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघांनी सोबत काम केलेले. मित्रांनो, आज जसं तुम्ही बघितलं की संपत्ती मिळवण्यासाठी खूप काही अनेक विविध स्रोत आहेत ते मिळवता येतात, परंतु चांगलं कुटुंब आणि चांगली पत्नी मिळवणं या जगात इतकंही सोपं नाही आहे. अजय पाटील, तुम्ही खूप भाग्यवान आहेत. ही गोष्ट ऑन कॅमेरा सांगतो तुम्हाला की इतक्या चांगल्या विचारांची महिला तुम्हाला पत्नी म्हणून या ठिकाणी लाभली आहेत की तुम्ही ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ते असू द्यावी समाधान. आपल्या संतुक्तीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जसं तुम्ही ठेवाल तसं समाधान मानायला त्या तयार आहेत. म्हणजे चित्त त्यांचं समाधानी आहेत आणि इतक्या परिपक्व विचारांच्या ताई तुम्हाला पत्नी म्हणून लाभल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, समाजाबद्दल आपण नंतर बोलू, अगोदर पत्नीबद्दल सांगा की इतक्या चांगल्या विचारांची पत्नी तुमच्यासोबत काम करते आहेत. आणि आज जर घरातून एखादी चिंधी जरी कुणाला उसनी दिली तर घरामध्ये पत्नी किरकिर करते आणि तुम्ही तर सर्वस्व समाजाला द्यायला निघालात तरी सुद्धा पत्नी तुमच्यासोबत उभी राहिली. हे खरंच म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भाग्य आहे. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. आणि तिच्याविषयी बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. आहेच तशी गोष्ट. खर्चाचे विचार आणि एका स्त्रीशी माणूस, आई तर आपल्याला जन्मदाती आहे, परंतु प्रत्येक आईवडिलाचा विचार असतो आपल्या मुलांनी मोठं व्हावं, आपल्या मुलांनी काहीतरी समाजामध्ये वेगळं करावं. परंतु कुटुंबाचा नेहमी सदैव सामाजिक कार्यामध्ये विरोध असतो. परंतु सगळ्यात जास्त विरोध जर सामाजिक कार्यामध्ये असेल तर हा पत्नीचा असतो. कारण पत्नीचे मुलं, तिचं त्याचं भविष्य आणि या गोष्टी असतात. या गोष्टी संतांना सुद्धा चुकल्या नाही. हां, संतांना सुद्धा चुकल्या नाही. परंतु माझी पत्नी एक अशी आहे का मी खरंच म्हणजे तिला एक आई पण म्हणेल आणि तिला एक मैत्रीण पण म्हणेल. आणि एक त्या काळातल्या जशा त्या स्त्रिया झाल्या, जिजामाता असेल, सावित्रीबाई असेल आणि राजाराम महाराज गेल्याच्या नंतर ताराराणी साहेब असेल, त्यांनी स्वराज्य सांभाळलं. तर या स्त्रियांसारखी मी इतकी मोठी मी ती उपमा देणार नाही, परंतु त्यांची लेख म्हणून ती या ठिकाणी त्यांचं कर्तव्य आणि त्यांचे विचार या ठिकाणी माझ्यापणे, तिचे विचार ते असल्यामुळे माझ्या खंबीरपणे उभी. आणि आज जे मी आहे हे माझ्या आईवडिलांमुळे, समाजामुळे आणि ज्या चांगल्या शक्ती आहे या समाजामध्ये त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे, इथपर्यंत टिकून आहे. आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणल्यापेक्षा एक सिंहाचा वाटा, एक वाघिणीचा वाटा जर तो कोणाचा असेल तर तो माझ्या पत्नीचा आहे. प्रत्येक ठिकाणी विरोध करणारे अनेक नातेवाईक असतात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जसं बोलले की सत्य गोष्ट आहे की पत्नी सामाजिक चळवळीमध्ये जाऊ देत नाही. कारण आपल्या घराचा नाश होऊन समाज सुधारावा किंवा आपलं घर वाऱ्यावर आणि उघड्यावर पडावं, आपली मुलं बाळं ती उघड्यावरती पडावीत असं कुठल्याही पत्नीला वाटत नाही. परंतु ज्या वेळेला तुम्ही स्वतःची गाडी पेटवली होती त्यावेळेस अग्नी तो थोडासा तुम्हालाही लागला होता. त्यावेळेला काहीही होऊ शकत होतं. म्हणजे अशा स्थितीमध्ये सुद्धा आजही कुठलाही राग या गोष्टी मनामध्ये न ठेवता तुमच्यासोबत अर्चनाताई आहेत.
समाजाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? समाज काय देईल तुम्हाला म्हणून तुम्ही समाजासाठी हे सगळं करताय? मला समाजाकडून आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी कुठली अपेक्षा नाही. मला असंही वाटत नाही की समाजाने मला आमदार करावं किंवा समाजाने मला मोठा बंगला घेऊन द्यावा किंवा गाडी घेऊन द्यावा. मला असं काहीच वाटत नाही. आपण दोघांना पण ते वाटत नाही. आमच्या अपेक्षा पण त्या नाही. परंतु माझी एकच समाजाकडून अपेक्षा आहे का तुम्ही आपण मोठमोठे पुतळे या ठिकाणी गावामध्ये, आज आम्ही तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आलो. सर्वप्रथम या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला माझी पहिलीच मुलाखत असल्यामुळे मी भारावून गेलो आणि मला तुमचं खऱ्या अर्थानं स्वागत सुद्धा करायची आठवण राहिली नाही. त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही जेवढं केलंय ते समाजासाठी. आज तुम्ही या ठिकाणी MH बिंदासमध्ये आणि तुम्ही आमचे मित्र पण आहात. तुम्ही जेव्हा सुरुवातीला कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस माझी ट्रॉफी पण या ठिकाणी माझी एक छोट्या संघटनेची तुम्ही इथं ठेवलेली ती पण मी बघितली. त्या टाइमला आम्ही तुमचं स्वागत पण केलं. तर आम्ही तुमच्या कार्यक्रमाला पण आलतो कारण आपल्या माणसाला, चांगल्या माणसाला साथ द्यावी. तुम्ही निर्भीडपणे तुमचे MH बिंदासच्या माध्यमातून तुम्ही जागृतीचं काम, आणण्याच्या विरोधात लढण्याचं काम करत आहात आणि आम्हाला दोघांना तुम्ही इथं बोलवलं आणि आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्रातील पहिलंच या ठिकाणी असं चॅनल आहे का बातम्या इतर चॅनल सर्वांनी लावल्या, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. परंतु आमची रोखठोक मुलाखत या ठिकाणी आमच्या जीवनावर आधारित ही तुम्ही पहिली घेतली. कारण त्याग आमचा आजचा नसून आम्ही गेल्या म्हणजे ही तर माझ्या लग्न झाल्यापासून 2014 पासून तर आज 10 वर्ष पूर्ण लढते. परंतु मी वयाच्या 18-17 वर्ष कॉलेज जीवनापासून छोट्या मोठ्या चळवळी करतो. ज्या वेळेला चळवळीत पडतो माणूस, एक स्वामी विवेकानंद सांगतात की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करीत असाल तर समाज पहिले तिचा तिरस्कार करतो, त्यानंतर तिचा विचार करतो आणि शेवटी स्वीकार करत असतो. मनोज पाटील जरांगे यांचा आम्ही प्रोफाईल ज्यावेळेस चेक करत होतो, फेसबुक प्रोफाईल, तर 2012 पासून तो माणूस त्या ठिकाणी विविध चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये, समाजासाठीच्या चळवळीत दिसला. म्हणजे 2012च्या नंतर 2023 पर्यंत आम्हालाही माहीत नव्हते मनोज जरांगे कोण आहेत म्हणून. परंतु एक काळ असा आला की मनोज जरांगे हे महाराष्ट्राचं युथ आयकॉन झालं. तसं अजय पाटील साळुंके हे 2014 पासून चळवळीत होते, परंतु मनोज जरांगे पाटलांनी छेडलेल्या या आमरण उपोषणास्त्राच्या माध्यमातून तुम्ही दोघंही पती पत्नी पुन्हा समाजाच्या प्रकाशझोतात आले. समाजाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु ज्या वेळेला स्वतःला चटके बसतात ना त्यावेळेला त्याची किंमत कळत असते. म्हणून आम्ही तुमच्या कार्याची या ठिकाणी दखल घेणं अपेक्षित वाटतं आणि स्वतःचे घर जाळून कोळसे विकायला या समाजात आजच्या युगात कोणी तयार नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपण पुन्हा मुद्द्याकडे येऊया की समाजाकडून तुम्हाला अपेक्षा नाही आहेत, मग मिळवायचं काय आहे? नेमकं तुमचं ध्येय काय आहे? तुमची मुलं बाळ आहे तर तुम्ही पती पत्नी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संसार सुद्धा करू शकता. हे सगळे विचार डोळ्यासमोर येत असताना सुद्धा तुम्ही समाजासाठी वाहून घ्यायचं आणि समाजासाठी शेतजमीन विकायची, गाड्या जाळायच्या, बरोबर आहे? आता विषय कसा आहे माहिती का, आता जे आतापर्यंत आपल्या जर आता नुसतं मराठा समाजाचा जर विचार आपण आज केला किंवा सर्व महापुरुषांचा जर विचार केला, आपला महाराष्ट्र आणि हा देश हा महापुरुषांचे विचार, क्रांतिकारकाचे बलिदानाने या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. साधू संतांनी या ठिकाणी आपलं सर्व अर्पण करून आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती, तर मग आता आपण त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन द्यायचं का? आतापर्यंत जर त्यांच्या ज्या चळवळी आहे, त्यांचं बलिदान आहे, कोणीतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याशिवाय त्यांचं जे आता समजा आपण आता तुमच्या गावामध्ये आम्ही आलो, आम्हाला 2 या ठिकाणी महापुरुषांचे, छत्रपतींचे पुतळे या ठिकाणी बघायला मिळाले. आता ते पुतळे आपण उभे केले, परंतु आपण फक्त पुतळे समाजाकडून तुम्ही म्हणले अपेक्षा काय किंवा तुम्हाला काय, आमचं एकच म्हणणं आहे की ज्यांनी ज्या महापुरुषांनी बलिदान दिलेलं आहे ते जिवंत ठेवायचं काम तुमचं आमचं आहे. आणि सगळेच करू शकत नाही, पण कोणाला तरी छत्रपती व्हावं लागतं किंवा छत्रपतीचं मावळं व्हावं लागतं. तो छोटासा प्रयत्न आम्ही छत्रपती मावळ्याचा होण्याचा प्रयत्न करतोय. समाजाकडून आम्हाला काय अपेक्षा आहे? समाजाकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की समाजाने या ठिकाणी जसं छत्रपती शिवरायांच्या या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर आपण पुतळे उभे केले, त्या ठिकाणी अण्णासाहेब जावळे असतील, नंतर आपण त्यांचे पुतळे उभे करू लागलो. हे महापुरुषांचे पुतळे आपण नंतर उभे करतो, परंतु त्या महापुरुषांच्या शक्त्या ओळखा का आमच्यासारखे मनोज जरांगे पाटलांसारखे हे जे लोक जर असतात, हे त्यांचे दूत असतात, ते मावळे असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांना पाहायला शिका, तेव्हा खऱ्या अर्थानं तो विचार जिवंत राहील आणि त्यांना साथ द्यायला शिका. एवढं जरी समाजाने केलं तर मी तर म्हणतो परत आम्हाला हे करायची गरज पडणार नाही, परत आम्ही संसार करू शकतो असं मला. वाह वाह वाह. म्हणजे मित्रांनो, अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट अजय पाटलांनी या ठिकाणी बोलून दाखवली की तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही संसार करावा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही आज सत्य स्वीकारा आणि स्वतःला ओळखा, समाजासाठीची जबाबदारी प्रत्येकानं उचला, तर त्या ठिकाणी प्रत्येक माणूस आपापल्या संसार करून त्या ठिकाणी समाजासाठी कार्य करू शकतो. आपण महत्त्वाचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा ताईंकडे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जसं तुम्ही विविध आंदोलनं, विविध चळवळींमध्ये अजयजींना साथ दिली,
आता समाजाकडून टीका टिप्पणी सुद्धा होत असते. प्रत्येक वेळेला समाज तुमचं कौतुक करणार नाही. सुरुवातीला तुम्हाला लोकनिंदेचं धनी व्हावं लागतं. तर गाडी जाळल्यानंतर अजय पाटलांवरती सुद्धा काही टीका झाल्यात. त्या अप्रत्यक्ष झाल्याच्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील, परंतु आम्ही माध्यमांच्या माध्यमातून मानतो की अजय पाटील हा फार वेडा माणूस आहे. गाडी जाळणं काही गरजेचं नव्हतं. 2 मुलं आहेत, पत्नी आहेत, वृद्ध आई वडील आहेत. मग अशा स्थितीमध्ये जमीन विकली, गाडी जाळली, या गोष्टी समाजानं टीका टिप्पणीच्या माध्यमातून मांडल्या. त्या समाजासाठीचं एक उत्तर म्हणून काय बोलाल? कसं आहे, हा समाज आहे ना, ज्यावेळेस सावित्रीबाई या मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि या समाजाला प्रकाश झोतात आणण्याचं काम करत होत्या, त्यावेळेस सुद्धा सावित्रीबाईंना या समाजाने दगड, गोटे आणि चिखल मारले होते. त्या प्रकारचा समाज तेव्हाही होता आणि आजही आहे. म्हणून आम्ही समाजाचा विचार म्हणजे त्या पद्धतीचा विचार न करता जे साथ देतात त्यांचा विचार करून आम्ही आमचं कार्य करत असतो. आणि राहिला विषय जे नावं ठेवतात त्यांना काळ उत्तर देत असतो. वा, क्या बात आहे. म्हणजे बोला. त्यांना काळ उत्तर देत असतो. आणि म्हणून आम्ही फक्त जे समाजासाठी आपल्याला चांगलं काय करता येईल याचा विचार करत असतो. आणि इथून मागही जसं समाजासाठी लढलो, झगडलो, समाजासाठी कार्य करत आहोत, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, समाजासाठी, तसंच यापुढेही आमची वाटचाल सुरू राहील. भलं त्याला कोणी नाव ठेवो किंवा चांगलं म्हणो, आमचं कार्य आम्ही चालू ठेवणार. कुणीतरी म्हटलं आहे की कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, बिना किए ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. यांचा हा प्रयत्न आहे समाजासाठी. आणि समाजासाठी लढत असताना लोकनिंदेची पर्वा आम्ही करणार नाही. लोकांनी आम्हाला काय द्यावं किंवा काय देतील याची अपेक्षा मनात न ठेवताना हे दाम्पत्य वैजापूर तालुक्यातून एक मशाल घेऊन या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता समाज चळवळीत पुन्हा सहभागी झालेले आहेत. मशाल यात्रेची ज्या वेळेला तुम्ही गावागावात जात होतात, अजय पाटील बी सोबत होते तुमच्यावाल्या, लोकांच्या काय भावना होत्या? लोक तुमच्या जवळ येत होते, कित्येक लोक तर काही जण फक्त सेल्फीसाठी येत होते, आम्ही बघितले ते. तर लोकांच्या प्रती आणि मशाल यात्रेत तुम्हाला काय अनुभव आलात वैजापूर तालुका ज्या वेळेला तुम्ही समाजात फिरत होतो? ज्या वेळेला आम्ही समाजात फिरत होतो, मशाल यात्रा काढली होती, त्यावेळेस असे काही जागरूक झालेले लोक होते. नुसतं गाडीचा आवाज जाताच आम्हाला बघताच, कारण गाडी पेटवल्याच्या नंतर भरपूर जणांनी यांना लाईव्ह बघितलेलं होतं. मग जे जागरूक झालेले होते ते लगेच गाडीजवळ यायचे, सेल्फी घ्यायचे आणि समर्थनसुद्धा करायचे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही जरांगे पाटलांसोबतसुद्धा आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी सभेला येणार आहोत, समाजाला आरक्षण हे भेटलं पाहिजे, अशा चर्चा त्यांच्या होत्या. आणि असे पण काही होते की ज्यांना काही घेणं देणं नाही आहे आणि ते फक्त लांबून दुरून गंमत बघायचे की का आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, कोण आलं कोण गेलं काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीचे काही जण होते. आणि ज्यावेळेस आम्ही मशाल घेऊन गेलो होतो त्यावेळेस भरपूर महिलांचा सुद्धा सहभाग होता. महिलासुद्धा साथ द्यायच्या आणि महिलासुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करायच्या की आम्हीसुद्धा त्या ठिकाणी सभेला येणार आहेत. प्रत्येक समाजाला आरक्षण हे भेटलेलं आहे आणि आपलाच समाज माग आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं, मराठा समाज हा जास्त प्रमाणात शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला, आमच्या माता माऊलीला, शेतकऱ्याला फार काबड कष्ट करावे लागतात, खूप वेदना सहन करावे लागतात आणि त्यांचा मुलगासुद्धा त्यांच्या पावलावर पावलं ठेवून म्हणजे कष्ट करून शिकत असतो, परंतु त्याला कुठेतरी आरक्षणामुळे नोकरी लागत नाही आणि शेतकऱ्यांचे शेवटचे दिवससुद्धा दुःखात जातात. त्यांच्या मुलांनासुद्धा दुःखच भोगावं लागतं आरक्षणामुळे. म्हणून आपल्या मुलांचं भविष्य कुठंतरी उज्ज्वल झालं पाहिजे, बदललं पाहिजे, अशा त्या स्त्रियांच्या भावना होत्या आणि त्यासाठी तुम्ही म्हणजेच आम्ही प्रयत्न करतायत, म्हणून त्या स्त्रियांनीसुद्धा आमचं फार ठिकाणी कौतुकसुद्धा केलं. आता हे सगळं करत असताना तुम्हाला 2 मुलं आहेत, तुमचा संसारसुद्धा अजून त्या ठिकाणी सुरळीत सुरू व्हावा अशी आमचीसुद्धा अपेक्षा आहेत. तर मुलांच्या भवितव्याचा कधी विचार तुमच्या मनाला शिवला नाही का? मुलांच्या भवितव्याचा विचार म्हणजे जेव्हा समाजासाठी करत असतो तेव्हा मुलांचे विचार आमच्या मनातून येत नाही, पण जेव्हा घरी जातो तेव्हा कधी कधी असा पण विचार येतो की आपले मुलं छोटे छोटे, आपण जिल्हा परिषदला टाकलेले, त्यांच्या उद्याचं भविष्याचं काय आहे, आपण घराची सगळी रांगोळी केली थोडक्यात. परंतु असंही कधी विचार म्हणजे असा विचार येतो मनामध्ये की आपले फक्त 2च मुलं आहे, परंतु आपल्याला सगळ्या महाराष्ट्रभर असे अजून कित्येक मुलं आहेत, त्यांच्यासाठी जगायचं आहे. जशा सिंधुताई सपकाळ अनाथांसाठी जगल्या, अनाथांसाठी त्यांनी केलं, तसेच या महाराष्ट्रभर जिथं जिथं कमजोर आहेत, जिथं समजा गरीब परिस्थिती आहेत,
त्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा आपण समाजासाठी करू ना तेव्हाच आपले मुलंसुद्धा म्हणजे त्याच विचारातून घडतील आणि आपले मुलंसुद्धा तसे होतील. ह्या विचाराने आम्ही म्हणजे स्वतःच्या मुलांना वेळ न देता समाजासाठी जास्त वेळ देतो आणि मुलांचा विचार बाजूला ठेवून समाजासाठी काम करतो. समाजातील सर्व मुले ही आपलीच आहेत, ही भावना या वयामध्ये ताईंनी आपल्या हृदयाशी बाळगलेली आहेत. मित्रांनो, खरोखरच हा त्याग, ही समर्पण आणि हे बलिदान आहेत एक प्रकारचं. एका आईनं आपलं मातृत्व या ठिकाणी आपल्या जन्मदात्या मुलांसाठी सुद्धा सोडायला त्या ठिकाणी ती आई तयार होते. ही समाजासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. समाजानं सुद्धा ही तळमळ आणि ही त्यागाची भावना, समर्पणाची भावना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज एम.एच. बिंदासच्या बिंदास पर्सन इन द न्यूज रूम या कार्यक्रमामध्ये आपण या दाम्पत्यांना बोलवलं आहे की पडद्याआडच्या अनेक गोष्टी असतात ज्या समाजाला माहीत नसतात आणि पडद्या पाठीमागे काय सुरू आहेत, पडद्यामागचं जीवन कसं आहे हे सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. आज अक्षरशः डोळे पाणावणारी हा एक शो झालेला आहे आणि प्रत्येकाचं हृदय सद्गतीत होईल, कंठ दाटून येईल अशा पद्धतीची भूमिका या ताईनं या ठिकाणी या शोच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. अजय पाटील, एक शेवटची जाता जाता 2 महत्त्वाचे प्रश्न तुमच्याकडे आणि नंतर आपण ताईंसोबत सुद्धा संवाद साधणार. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे सगळं करत असताना निवडणुका पण येत असतात. काही लोक निवडणुकांसाठी देखावे करत असतात. तर तुम्हाला असं वाटतं की आगामी काळामध्ये कुठल्या महत्त्वाच्या निवडणुका या सामाजिक चळवळीमधून तुम्ही लढू शकता? आता माझं उद्दिष्ट पहिल्यापासूनच राजकारण नाही आहे, परंतु काय झालं, आता मी एक उपसरपंच पण आहे. आता एक म्हणते राजकारण नाही तर मग उपसरपंच कसे, परंतु आमच्या गावची जी परिस्थिती होती, मला अनेक लोकांनी या ठिकाणी बळजबरी तुम्ही जर एवढं करू शकते म्हणे, कारण मी आतापर्यंत जे न होणारे कामं आहे ते काही मिनिटांमध्ये अधिकाऱ्याकडून विठीस धरून लोकांचे करून घेतले. बँकेचे लोन असतील आणि विविध, आता ते सांगायला वेळ पुरणार नाही आपल्याला. थोडक्यात समजून घ्या, तुम्ही सगळं समजू शकता. तर कारण तुम्ही आमचं सगळंच पाहूनच आम्हाला इथं बोलवलं आणि म्हणून मग आता निवडणूक आहे. माझं एकच या ठिकाणी विचार आहे, एकच विजन आहे की आतापर्यंत एका व्यक्तीने कर्तृत्व केल्याच्या नंतर त्यांचेच नातेवाईक, त्यांचेच श्रीमंताचे पोरं, त्यांचेच राजकीय पोरं तेच या ठिकाणी निवडणुकामध्ये सहभागी होतात आणि तेच निवडून येतात. त्यांना का आपल्या भिमुगाला शेंगा वरतून येते का खालतून येते हे पण माहीत नसतं. ते कृषी मंत्री असतात आणि मग याच्यामुळे काय होतं, शेतीचे प्रश्न व्यवस्थित सुटत नाही, समाजाचे प्रश्न सुटत नाही, अशा विविध घटना आहे आपण बघितलेल्या आहे. मग आपलं म्हणणं काय आहे की जनसामान्याचा जो माणूस तळागाळातून निस्वार्थी, म्हणजे ज्याला संपत्तीचा मोह नसेल, असे लोक राज्यकर्ते झाले पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी हे आपल्या देशातून संपल्याशिवाय खऱ्या अर्थानं जनसामान्य दिवस येणार नाही आणि तो माणूस निर्माण करायचा प्रयत्न मला या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये करायचा आहे. आरक्षणासाठीचा विषय आहे, आरक्षण मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आरक्षण विषय असा आहे की जे शिंदे साहेब आहे मुख्यमंत्री आणि जो मनोज जरांगे पाटलांना योग्य मुद्दा हाताळलेला आहे ओबीसी मधून आरक्षण. आता कुंभी आपण सर्व कुंभीच आहोत, कारण शेतकरी म्हणजे कुंभी आणि याच्या कुठली नोंदीची गरज नाही, काही नोंदी पण आहे आपल्या आणि त्याच्यामुळे एकच आहे का आरक्षण देण्यास एकदम सोपं आहे. म्हणजे कोणत्या कोर्टाच्या लय झंझटीमध्ये न पडता सरळमध्ये आपलं SDM कार्यालयाला सुद्धा ते यांनी जर परिपत्रक काढलं तर सरसगड्याबद्दल निघू शकतं. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी जो मुद्दा अतिशय योग्य पॉईंटवर या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकारकडून एकच अपेक्षा त्यांनी द्यावं आणि भेटेल अशी मला तरी वाटतं, भेटेल या टायमाला. आरक्षणाची गरज काय आहे आणि काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही आरक्षणासाठी झगडत आहेत, आरक्षण का मिळालं पाहिजे? आरक्षणाचे कुठले महत्त्वाचे फायदे आपल्याला होतील, समाजाला होतील? आरक्षणाचा फायदा हाच म्हणजे शैक्षणिक आरक्षण भेटलं पाहिजे, कारण अनेक विद्यार्थी जे इतर समाजाचे 40-50वर मेरिट लागतं आणि ओपनचं मात्र 80-90वर मेरिट लागतं आणि जे मराठा समाजाचे विद्यार्थी ओपनचे ते एवढे कष्ट करतात, त्यांच्यामध्ये क्वालिटी असताना सुद्धा 90% मार्क्स घेऊन सुद्धा आणि 90,000 रुपये फीस भरून सुद्धा त्यांचा नंबर लागत नाही, ही शोकांतिका आहे. आणि जे मुलं असतात ह्या हाय क्वालिटीचे ते काही कुठल्या मोठ्या घरचे नसतात, ते फक्त शेतकरी आईवडिलांची मुलं असतात. ते आईवडिलांची जाणीव ठेवून कष्ट करून आणि आपले
क्वालिटी दाखवत असतात, परंतु अशा वेळेस जेव्हा त्यांचे सिलेक्शन होत नाही तेव्हा मात्र ते कुठेतरी खचून जातात आणि अगदी काही काही विद्यार्थी असे सुद्धा असतात की ते आत्महत्या करतात. आणि अशा वेळेस जर त्या आईवडिलांना तेवढा एकच मुलगा असला तर त्यांनी काय करायचं? म्हणून आरक्षण पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इतर समाजाला जसं आरक्षण आहे तसं हा मराठा समाजाला सुद्धा पाहिजे. हे मराठा समाजाचा हा अधिकार आहे. न्याय हक्कासाठी आरक्षण पाहिजे. इतर समाजाला जसं आरक्षण भेटलेलं आहे तसं मराठा समाजाला सुद्धा हे पूर्वी आरक्षण दिलेलं होतं. पण मराठा समाजाचा इतिहास असा आहे की त्यांनी त्यावेळेस त्यांना 20-20, 50-50 एकर शेती होती. त्यांना पूर्वजांना त्यावेळेस मराठ्यांना कुठल्याही आरक्षणाची गरज नव्हती, म्हणून त्यांनी त्यावेळेस ते घेतलं नाही. परंतु आता हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. म्हणजे आता मराठा हा गरजू झालेला आहे, त्यांना आरक्षणाची फार गरज आहे. म्हणून आरक्षण हे भेटलं पाहिजे. आणि या सरकारचे जर बघितलं आपण तर एका रात्रीत चिन्ह बदलतं, एका रात्रीत सरकार बदलतं, यांचं सगळं काही होऊ शकतं. रात्रीत कोर्ट चालू होऊ शकतं. तर मग आरक्षणच का भेटू शकत नाही? महत्त्वाचा मुद्दा. म्हणून आरक्षण हे मराठा समाजाला मिळणं फार गरजेचं आहे, शैक्षणिक दृष्ट्या तरी. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. जसं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपण खूप चांगल्या चांगल्या साड्या, महागड्या साड्या घालाव्यात, महागडे दागिने असावेत. दागिन्यांचा विषय आपण घेतलाच यापूर्वी. तर सगळ्या काही ब्रँडेड वस्तू असाव्यात. घर बघला, चार चौघीजणी जर घरात आल्या आपल्या मैत्रिणी तर त्यांना वाटलं पाहिजे की अर्चना काय गं तुझं घर किती सुंदर. अशी वाक्य ऐकण्यासाठी महिला 4-4, 5-5 वर्ष त्यांच्या पतीच्या मागं लागतात की आपलं मोठं घर बांधा, चांगली चकाकणारी फरची घरामध्ये लावा, किचन असं सुंदर साफ बनवा. अशा अनेक महिलांच्या इच्छा असतात. गावाला जाणं येणं, लग्न कार्यामध्ये स्वतःला मिरवणं, अशा अनेक भूमिका महिलांना आवडणाऱ्या असतात. तर तुम्हाला असं कधी वाटत नाही की आपण भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी करू शकू, असं तुम्हाला वाटत नाही की कराव्या असं वाटत नाही? खरं तर कधी कधी वाटतं, परंतु असं बंगल्यात राहिलं आणि झोपडीत राहिलं एकच आहे. परंतु ज्या गरजा असतात त्या पूर्ण झाल्या. आणि मी तर एकच म्हणेल, बंगल्यात राहणारा बी तिथेच जातो आणि झोपडीत राहणारा सुद्धा तिथेच जातो. म्हणजे हे जन्म मृत्यू हा प्रत्येकाला असतो, परंतु शान शौकीत जीवन जगण्यापेक्षा झोपडीत राहून गरिबांच्या मनात घर केलेलं कधी चांगलं. घरात राहिल्यापेक्षा, बंगल्यात राहिल्यापेक्षा गरिबांसाठी जगून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये आपल्यासाठी घर केलेलं हे कधीही चांगलंच आहे. आणि ते ओळखूनच आम्ही जीवन जगतोय. आणि भविष्यातही असंच जगणार का? मग भविष्यातही असंच जगणार. आणि म्हणजे समाजासाठी लढायचं आहे. एक दुसरा महत्त्वाचा विषय आहे ताई, सासू सासरे आणि आई वडील, सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी तुमच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया येतात? आईनं तुम्हाला असं कधी सांगितलं नाही की वडिलांनी, भावाने किंवा नातेवाईकांनी की तू तरी हे करू नको, त्यांना करायचं ते करू दे, पण तू हे करू नको, असं कधी त्यांनी सांगितलं नाही? सुरुवातीला सांगितलं त्यांनी, कारण त्यांना वाटायचं प्रत्येकाचा संसार हा म्हणजे प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटतं की माझ्या मुलीचं समजा चांगलं घरदार पाहिजे, चांगलं म्हणजे मुलांचं चांगल्या प्रकारे यांनी संगोपन केलं पाहिजे, व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, घर गाडी बंगला सगळं पाहिजे. प्रत्येकाच्या आई वडिलाला असं वाटतं. आणि कदाचित त्यांना सुद्धा ते वाटत असावं म्हणून त्यांनी सुरुवातीला विरोध केला की त्यांना करू दे, तू नको करू, तुम्ही घरचं बघा, असं वगैरे नातेवाईक सगळे बोलले. परंतु ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आमचा हा दोघांचा विचार आहे आणि आम्ही समाजासाठी लढणार आहे आणि भलं लागलं तर आमचं वाटोळं झालं तरी चालन, आणि आत्तापर्यंत आमची 4.5 एकर जमीन या समाजासाठी आम्ही कार्य करत असताना गेलेली, फक्त आता 2.5 ते 3 एकर शिल्लक आहे. तरीसुद्धा मला त्याचं दुःख नाही, कारण आपण कुठेतरी समाजासाठी देणं लागतो, समाजासाठी जगतोय आणि समाजाला सुद्धा आपला अभिमान वाटेल एक दिवस, आणि या समाजसुद्धा आपली दखल घेईल असं मला कुठेतरी वाटतं. म्हणून आम्ही म्हणजे समाजासाठीच जगण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा एक महत्त्वाचा शो संपवण्याच्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न अजय पाटील तुमच्यासाठी. जसं गावखेड्यामधील प्रत्येक तरुण पेटत आहेत, प्रत्येक तरुण आक्रमक भूमिका घेतोय आणि या आक्रमक भूमिकेतून समाजाला आरक्षण मिळावं, न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका आहे. जसं तुम्ही आज समाजासाठी चळवळीत आहात, भविष्यामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम तुम्ही करू शकता, तेवढी ॲबिलिटी तुमच्याकडं आहे. तर समाजातील तरुणांसाठी महत्त्वाचा संदेश काय द्याल? तरुणांना मी एकच सांगेल की आमच्यासारखे ध्येयवेळे लढत आहे आणि तरुणांना तुमच्यासाठी लढा आहे. तुम्ही जर राहिले नाही, हा लढा कशासाठी? आरक्षण कोणासाठी?
अच्छा. आणि म्हणून तुम्ही आत्मदान, आत्ता बघा आपण कावळे पाटलांनी आत्मदान केलं, बरोबर. अशा आत्मदान आत्महत्या करू नका. आणि आत्महत्या जर आपण केल्या तर मग हा लढा काही उपयोगाचा ठरणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी पण तेच सांगितलं. तरुणांना मी एकच सांगेन, अन्यायाच्या विरोधात लढा. कारण आपल्याला वारसा या ठिकाणी महाक्रांतिकारकांचा आहे आणि तो क्रांतिकारकाचा वारसा असताना आपण जर कायरासारखं या ठिकाणी जीवन जगत असू तर कुठंतरी त्या क्रांतिकारकांना पण वाटेल की अरे आपण कशासाठी गेलो बुवा, म्हणजे कशासाठी आपण बलिदान दिलं. आणि म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे, तरुणांना एकच सांगेल, स्वतःची शक्ती ऊर्जा जागे करा. कारण जे मनोज जरांगे पाटील करू शकतात, जे छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात, सर्व महापुरुष करू शकतात, हे तुम्ही पण करू शकतात. ती ऊर्जा, कारण आत्मा सर्वांचा एकच आहे, फक्त विचार जगायचं कसं हे मदत, त्यांची प्रेरणा घेऊन तुमच्या, कारण प्रत्येक तरुणामध्ये ती ऊर्जा आहे, ती शक्ती, आणि ती जागा करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगा. ताई, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी. अजय पाटलांसारखे असंख्य तरुण समाजासाठी काम करायला तयार होतीलही. जर प्रत्येक घरातील स्त्री, आई असेल, बहीण असेल आणि पत्नी असेल, त्या पद्धतीनं त्या तरुणांना जर साथ देईल तर ते शक्य होईल. अशा महिलांसाठी आणि तरुणींसाठी, खास करून महिलांसाठी, अशा पत्नींसाठी ज्या समाजाला पूरक असं वातावरण तयार करतील, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? मी तर एकच म्हणेल, आत्ताच तुम्ही घर बंगल्याचा विषय पण घेतला होता. कारण माँसाहेब जिजाऊ ज्या होत्या त्यांचे कित्येक किल्ले होते, महाल होते, पण त्याच्यामध्ये अगदी कमी वेळ राहिल्या, त्या फक्त समाजासाठी जगल्या. आणि मी या समाजातल्या आत्ताच्या महिलांना सुद्धा एकच सांगू इच्छिते की त्या काळी फक्त स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच होतं, घराच्या बाहेर निघायची बंधनं होती. परंतु तरीसुद्धा त्या बंधनांना न जुमानता झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असेल, माँसाहेब जिजाऊ असेल, राजाराम महाराज गेल्याच्या नंतर ताराराणी माँसाहेब असेल, या ज्या स्त्रिया होत्या लढाऊ, या स्त्रियांनी घरादाराचा म्हणजे थोडक्यात त्यागच केलेला होता. त्या अगदी कमी वेळ राहायच्या महालामध्ये आणि या समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी लढायच्या. म्हणून मी या आजच्या युगातल्या महिलांना एकच सांगेल की स्वतःसाठी जगत असताना, स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना थोडं समाजासाठी सुद्धा जगलं पाहिजे. आणि आपण या समाजाचं जे देणं लागतो या हिशोबाने थोडंफार समाजासाठी सुद्धा आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संपूर्ण आता आरक्षणाची फार गरज आहे. म्हणून स्त्रियांनी, जसं स्त्री डोक्यावर पदर घेऊन समाजात वावरत असते, तसंच वेळ आल्यानंतर त्या स्त्रीने पदर खोचून मैदानात सुद्धा उतरलं पाहिजे. कारण आपल्याला त्या लढाऊ स्त्रियांचा वारसा आहे. त्या हातात तलवारी घेऊन लढल्या. आता आपल्याला काही तलवारी घेऊन लढायचं नाही आहे, परंतु आपल्या समाजासाठी असेल, गोरगरीब जनतेसाठी असेल तर एकत्रित येणं, म्हणजे कुठलीही गोष्ट जर असली तर ती एकत्रित आल्याशिवाय, संघटित झाल्याशिवाय साध्य होत नसते. जशी एखादी काडी असली तिला तर कोणी मोडून फेकून देतं, परंतु तशाच काड्यांचा जर मोठा गठ्ठा केला तर त्याला कोणी हात लावू शकत नाही. तसंच या समाजामध्ये आहे. एक अजय पाटील किंवा एक अर्चना उभी राहिली म्हणून एकट्याने काही होणार नाही. जेव्हा त्यांना संपूर्ण समाजाची साथ असेल आणि आम्ही समाजासाठी वाहून घ्यायला तयार आहे, समाजासाठी जगायला तयार आहे, तर मग सगळ्या समाजाने जर, या समाजातील स्त्रियांनी, महिलांनी, पुरुषांनी जर साथ दिली तर अशक्य शक्य करून दाखवायला आम्हाला वेळ लागणार नाही. आणि एक महत्त्वाचा विषय शेवटच्या प्रश्नामध्ये, शोच्या बाहेरचा प्रश्न आहे, परंतु विचारणं आवश्यक आहे. जसं मी मगाशी म्हटलं की ठेविले आनंद तैशीची राहावी चित्त असू द्यावी समाधान. आज फार का ती डिवोर्सचे अनेक प्रमाण वाढलेले आहेत आणि खास करून मराठा समाजात सुद्धा डिवोर्सकडं तरुण तरुणी जात आहेत. विचारांची तडजोड होत नाही आहेत, विचारांची जुळवाजुळव होत नाहीत, म्हणून अनेक असंख्य संसार उद्ध्वस्त होत आहे, जे समाजाच्याही कामात नाही आहे आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातही कामात नाही आहे. अशा तरुणींसाठी आणि तरुणांसाठी खास करून जे विचारांची तडजोड करून घेत नाही, विचारांची जुळवाजुळव करून घेत नाही, त्यांच्यासाठी काय सांगाल? नेमकं काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी एकच सांगेल की जेव्हा समजा तरुण तरुणी आहेत, लग्नानंतर जेव्हा प्रत्येकाचे विचार हे स्वतंत्र असतात, परंतु लग्नानंतर हे समजून घेतलं पाहिजे. एकमेकाला समजून घेतलं तरच पुढचे सिच्युएशन समजून घेतली तरच पुढचं जीवन जगता येतं. आणि जशी परिस्थिती असते तसं माणसाला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. म्हणून आजकाल हे डिवोर्सचे प्रमाण तर फार वाढले आणि जीवन जगत असताना जी व्यक्ती दुसऱ्याला समजून घेते तीच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी ठरू शकते. कारण या समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत की ती फक्त स्वतःचा विचार करते आणि स्वतःचा विचार करण्यामध्ये स्वतःचा म्हणजे धोका होतो, स्वतःचं जीवन हे संपवायचा प्रयत्न करतात. असं म्हणजे सर्वांनी असं
मला म्हणजे शब्द येईना तर तुम्ही बिंदास बोला, आपला शोज बिंदास आहे. म्हणजे इतर एकमेकाला समजून घेऊन, आणि या जीवनामध्ये संसार हा म्हणजे की भाजीपाल्यासारखी गोष्ट नाही. एकदा झालं दुसऱ्याला लगेच असं म्हणजे डिवोर्स घ्यायचा, दुसरं लग्न करायचं, असं हे भाजीपाल्यासारखी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं. म्हणून या तरुणींना एकच सांगेल की जीवनामध्ये एकमेकांना समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा, आणि मगच जीवन सफल होईल. तर मित्रांनो, MH बिंदासच्या आजच्या बिंदास पर्सन इन द न्यूज रूममध्ये आज आपल्यासोबत होते अर्चना पाटील साळुंके आणि अजय पाटील साळुंके. या दोनही या एका दाम्पत्यानं दोघांनी कशा पद्धतीनं महाराष्ट्रभर आपलं नाव पोचवण्यासाठी, समाजासाठी, नावासाठी नाही तर समाजासाठी कशा पद्धतीनं कामगिरी केली हे आपण या शोमधून जाणून घेतलं. पडद्याआडचं जीवन त्यांचं नेमकं कसं होतं हेही आपण जाणून घेतलं. आणि महाराष्ट्रामध्ये जर स्वतःला मोठं व्हायचं असेल तर या ठिकाणी मरावं लागतं, हे तितकंच सत्य आहे. सिंधुताई सपकाळ सांगून गेले आहेत. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत समाजाला त्याची किंमत कळत नाही. परंतु अशी काही व्यक्ती, असे काही समाजामध्ये काम करणारे असे काही व्यक्तिमत्व असे असतात की जे स्वतःला सर्वस्व त्यागून, समर्पण आणि या ठिकाणी बलिदान स्वीकारत समाजासाठी महत्त्वाची भावना मांडत असतात. अजय पाटील साळुंके आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी अर्चनाताई साळुंके यांना घेऊन कशा पद्धतीनं समाजासाठी लढतायत हे आपण डोळ्यांनी बघितलेलं आहेत. परंतु त्याची चिंतनाची वेळ आता आलेली आहे. तुमच्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट त्यांनी जी केली ते तुम्ही करू नका. त्यांनी गाडी जाळली म्हणून तुम्ही जाळू नका. परंतु समाजाच्या महत्त्वाच्या भावनांना तुम्ही त्या ठिकाणी कदर करा. समाजाच्या चळवळीमध्ये आणि लोकांसाठीचं जीवन जगत असताना स्वतःचं योगदान द्यायला विसरू नका. हाच आजच्या या शोमधला मार्मिक तथ्य आणि अनुवाद या ठिकाणी सांगतो. अर्चना पाटील आणि अजय पाटील दोघंही आपण या शोमध्ये सहभागी झालात. बिंदासपणे आपली पडद्याआडची जी भूमिका होती ती बिंदासच्या दर्शकांपर्यंत मांडली, जी नक्कीच महाराष्ट्र संपूर्ण घराघरामध्ये ती पोहोचवण्यासाठी MH बिंदासच्या माध्यमातून ती पोहोचवली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की तुमच्या कार्याला सलाम आणि त्याही तुमच्या त्यागाला, समर्पणाला MH बिंदासचा मानाचा मुजरा. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया अशाच बिंदास व्यक्तिमत्वांसोबत बिंदास पर्सन इन द न्यूज रूम या शोमध्ये बिंदास विचार घेऊन. धन्यवाद.